हॅलो. हॅलो. बोला. कुठून किनवटून बोलता का? हो संस्थाकार म्हणून. हो असं का? हो जरा तुम्ही व्हायरल कमी करत जाओ व्हिडिओ. तसं काय झालं? हा, काय झालं? लईच पैसे कमवा लागले. हो. असं का? हम्म. म्हणजे लोकांना लुबडून काय काय? हो लुबाडायला लागलो ना. असं का? जमीन विकून टाकाल मग आईश करा. हो हा, हो तसेच धंदे करतात का? हो तसेच आहे धंदे. काय असं झालं? का? अहो पोसा वाटलं तर पोसाचं, नाही तर हाकलून द्यायचं. काऊन अहो हाकून देऊ? तुम्ही पहिले चौकशी करायची. हा हो, हा. बिनफालतूचे व्हिडिओ व्हायरल नाही करायचे. कशाची चौकशी करायची? तुम्ही जे त्या माणसाला ठेवलं ना, हम्म. त्याची चौकशी केली का तुम्ही घरी? घरी कसं काय गेलं घरून? हा, कसं काय गेलं घरून? अहो तुम्ही चौकशी केली का? तुम्ही काहून आले बाबा? तुम्हाला किती लेकरं आहे? तुम्हाला सून आहे का? तुम्हाला बायको आहे का? ते का लहान लेकरू थोडं आहे चौकशी करायला. असं त्याला का? हा. अहो ते त्याच्या डोक्यात फरक पडला. तुम्ही असं तर का? सुज्ञ माणसं आहे की नाही? हा आहे की नाही? हा. मग तुम्ही चौकशी विचारता करायला पाहिजे. जरासं फोन नंबर घ्यायचा आणि त्याच्यापासून विचारायचं जरासं. हो तर तो काम आहे ना, बाप कुठे गेला काय गेला म्हणून हे पाहाला. अरे बाबा, अहो साहेब, आम्हाला माहित आहे आमच्या बापाची सवय, पण तुम्हाला हा. माहित आहे का? नाही बा, मला माहित नाही. मग ते तुमचं काम आहे ना चौकशी करणं. कोणता बी धरला की व्हिडिओ पैशासाठी व्हायरल करून देणं का? कोणा पैसे? कोण द्यायला पैसे? मग कोण द्यायला पैसे? किती मांग बी तुम्ही व्हिडिओ व्हायरल केला तसा. मी काहीच नाही म्हणलं तुम्हाला. फोन नंबर हो फोन तर मग नाही तो केला, याचं काहीच नाही काम आहे केला. ना बाबा. तवा याचं काम आहे ना, सांगायचं अरे काम आहे तेव्हा ना. ते असं काय? किती वेळेस तुम्ही व्हायरल करता हो? कोणाकोणाचे व्हिडिओ व्हायरल करता? कोणती म्हातारी नाचताना व्हायरल करता तुम्ही? हो काय झालं मग? कोणते बुड्ढे बाया नाचताना? तुमच्या काऊन नाही व्हिडिओ व्हायरल करत? तुम्ही स्वतःचे फोटो काऊन नाही घेत? मध्ये बी राहायचं ना बाबा, पाहिलं नाही का कुठे तू? राहते? हा, कुठे राहते? राहायचं ना, दाखवतो तुला. हे बघ मग याच्या जाऊन. काय राजे हो, तुम्ही वडिलापेक्षा बी वडील आहे तुम्ही, पण तुम्हाला समज बिलकुल नाही. तुम्हाला जर ठेवायचं राहिलं ना, तर अनाथ ज्याला कोणी मुलबा नाही आहे, जमीन जायदाद नाही आहे, ते तशा माणसाला तुम्ही पोसा तुम्ही. बरं बरं. हा, याला आले की बिलकुल ठेवायचा आणि मस्त व्हिडिओ बनवायचा आणि व्हायरल करून टाकायचं. तुम्ही चौकशी करायची ना पहिले, ते कोण्या गावाचा होय काय नाही, कुठून आले बाबा तुम्ही. बरं बरं. मग चौकशी करायची ना. गावातनी कोणी बी भेटते ना, तुम्हाला किनवटला लागेल तेवढे रामपूरचे रहिवासी आहे. बरं बरं. मग असं कसं? काही बी आमची बदनामी काय होते ना साहेब? होत नाही. जर उद्या तुमच्या मुलाने तुम्ही जर तुमचा काही केलं तर तुमच्या मुलाला काय वाटेल? हो ना. त्यांना कारनामे काय केले काय नाही. इथं घरी बायको सोबत, सुनासोबत, पोरासोबत. मी एकटाच मुलगा आहो त्याला. असं का? हा, हम्म. आणि तीन पोरी आहे आणि त्याला 5 बहिणी आहे. बरं बरं. एकही बी तुम्ही सोयऱ्या धाऱ्याला विचारू शकता. सोयऱ्या धारे तर दूरच राहते. तुम्ही गावातनी कोणाले लहान लेकराला विचारू शकता की माणूस कोण्या पद्धतीचा आहे. ते बरं 4 दिवस राहते तुमच्यापासून आणि तुमच्या घराने आम्हाला सांगते येऊन. बरं बरं. मांग बी तसंच रातच्यानं तुम्ही ठेवलं ते दारू पिले का, बुवाजी असं आहे का, तसं आहे का, केले ते ठीक आहे. आणि ते घरी येऊन आम्हाला सांगितलं की त्यानं चादर घेतली ओढून, आम्हाला मारून खेदाळलं. हो का? आम्हाला माहित आहे आमचा गुडा कसा आहे ते. कोणाला दारू मारून घेत नाही, खेदाळलं? काहीच नाही. कोणा मारून खेदाळलं म्हणे? ते तुम्हीच. बरं बरं. कोण म्हणे? तेच म्हणे आम्हाला घरी येऊन. बरं बरं. चादर घेतली म्हणे, सगळं घेतलं म्हणे. बरं बरं. ये ना मग, काय करायचं आता? काय करायचं आहे? त्याला ठेवायचं असेल तर सुद्यामती ठेवा, नाही तर पाठवून द्या. कुठेही राहील ते. सुन्यामातीनं म्हणलं तर काय धमकी द्यायला लागेल? अहो पण तुम्ही व्हायरल नका करू ना व्हिडिओ. बरं बरं. ठीक आहे ठीक आहे, बघतो. व्हायरल बिलकुल नाही करायचं. ठेवा वाटलं तर ठेवायचं, नाही तर ठेवून हाकलून द्या त्याला. काही त्याच्यापाशी 30-40 हजार रुपये आहे. ते का नादान माणूस आहे का ते? बरं बरं. कोणते बी कुठले व्हिडिओ व्हायरल करून टाकता तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. बिलकुल ठेवूच नका त्याला. खेदाडून द्या. हो, खेदून द्या, काय हरकत नाही. ठीक आहे.